आज आपण रेडीमेड रांगोळी पॅचेस कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तर सर्वप्रथम त्यासाठी लागणारं साहित्य, तर इथे मी 175 मायक्रॉनच्या OHP शीटवरती स्केच काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये रांगोळीमध्ये लाल, हिरवा, पांढरा, गुलाबी आणि पिवळा रंग, त्याचबरोबर ॲक्रेलिकच्या काळा, पिवळा, लाल, हिरवा आणि गुलाबी कलर आपल्याला लागणार आहे. त्याचबरोबर फॅब्रिक ग्लू आणि पाणी. आणि हे 175 मायक्रॉनची शीट आहे, त्याच्यावरती मी हे स्केच ड्रॉ करून घेतलेलं आहे. तर सर्वात प्रथम आपण ग्लू बनवून घेणार आहे. तर ग्लू कसं बनवायचं आहे, तर 70% आपल्याला फॅब्रिक ग्लू घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 30% आपल्याला पाणी घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं. तर फर्स्ट लेअरसाठी आपल्याला फक्त 30% पाणी आणि 70% ग्लू वापरायचा आहे. आणि ग्लू व्यवस्थित सर्व बाजूने लावून घ्यायचा आहे. आणि त्याचा आपल्याला हवा तो कलर आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा. आणि रांगोळी टाकल्यानंतर एक कपडा किंवा पेपर टाकून ती रांगोळी व्यवस्थित आडव्या दिशेने प्रेस करून घ्यायची. आणि मग त्याच्यावर प्रेस केल्यानंतर जी वरती रांगोळी उरलेली असेल ती आपल्याला काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे झटकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला फर्स्ट लेअर द्यायचा आहे. फॅब्रिक ग्लू वापरल्यामुळे रांगोळी पडत नाही, त्याच्यामुळे शक्यतो फॅब्रिक ग्लू यूज करायचा आहे. तर मी नेलपेंट म्हणून रेड कलर टाकत आहे आणि खाली जो आहे हाताचा आपला शेप, त्याला मी व्हाईट रांगोळी टाकून घेतलेली आहे ग्लू लावून. बघा, व्हाईट कलर टाकलेला आहे आणि नेलपेंटसाठी रेड कलर टाकलेला आहे नेल्सला. आणि खाली मी व्हाईट रांगोळी टाकून घेतलेली आहे. आणि प्रेस करताना आडव्या दिशेने प्रेस करायचं, म्हणजे रांगोळी व्यवस्थित चिकटली जाते. आता बांगड्यां बनवतो आहे, तर बांगड्यांमध्ये हिरवा आणि पिवळा असे 2 कलर कॉम्बिनेशन मी यूज केलेले आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर कॉम्बिनेशन यूज करू शकता. आता हा फर्स्ट लेअर झाल्यानंतर आपल्याला ही रांगोळी साधारण 1 तास सुकू द्यायची आहे. व्यवस्थित सुकल्यानंतरच सेकंड लेअर द्यायचा. तर सेकंड लेअरसाठी आपण 50% पाणी आणि 50% ग्लू घ्यायचं आहे आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स करून त्याच्यावरती लावून घ्यायचं आहे. आणि परत एक रांगोळीचे आपल्याला लेअर द्यायचं आहे. आणि रांगोळी टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा ती व्यवस्थित आडव्या दिशेने प्रेस करून वरची रांगोळी झटकून घ्यायची आहे. हे बघा, हा सेकंड लेअर तुम्ही बघू शकता, अतिशय छान झालेला आहे. रांगोळी व्यवस्थित जर पहिला लेअर सुकलेला असेल तरच सेकंड लेअर करायचा, नाहीतर थोडं थांबायचं. व्यवस्थित सुकल्यानंतर सेकंड लेअर व्यवस्थित बसतो. तर इथे मी आता बांगड्यांचा सेकंड लेअर करून घेते. व्यवस्थित प्रेस करायचं, झटकून घ्यायचं. आता मी व्हाईट रांगोळीचा एक सिंगल लेअर दिलेला आहे, डबल लेअर द्यायची गरज नाही. आणि त्याच्यावरती आपला जो ॲक्रेलिकचा स्किन कलर येतो, तो स्किन कलर मी सगळीकडे व्यवस्थित देऊन घेतला आहे. त्याच्यानंतर ब्लॅक ॲक्रेलिक कलरने मी बॉर्डर करून घेतलेली आहे बांगड्यांना, प्लस हाताला, प्लस जे कमळचं फूल आहे हातामध्ये त्याला मी ब्लॅक कलरच्या ॲक्रेलिक कलरने व्यवस्थित बॉर्डर करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर नेलपेंटसाठी जो आपण रेड कलर रांगोळी टाकलेली त्याच्यावरतीही मी ॲक्रेलिकच्या रेड कलर दिलेला आहे. त्याच्यामुळे खूप सुंदर दिसतात, ॲट्रॅक्टिव्ह दिसतो तो कलर. आणि त्याचबरोबर मी बांगड्यांना पिवळा आणि हिरवा ॲक्रेलिक कलर देऊन घेतलेला आहे. त्याचप्रमाणे ॲक्रेलिकच्या गोल्डन कलरने त्याच्यावरती गोलाकार असे डॉट दिलेले आहेत. तर झटपट अशी आपली हँड कमळ रेडीमेड पॅचेस रांगोळी तयार आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.